नमस्कार मंडळी, उपासाला चालणारी झटपट आणि चविष्ट वडीचा तांदळाची खिचडी किंवा भगर कशी बनवायची ते पाहूया. चला तर मग रेसिपी सुरू करूया. एक काकडी, एक बटाटा मीडियम आकाराचा, 3 हिरवी मिरची, 1 चमचा शेंगदाणे, अर्धा चमचा जिरं, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, पाऊण वाटी तेल किंवा तूप, 1 वाटी भगर आणि उपासाचं मीठ सैंधव. बटाट्याचे आणि काकडी दोन्हीची साल काढून घेतलं आहे. हिरवी मिरचीची देठ काढली आहे. आता आपण कट करूया. असे बटाट्याचे तुकडे केले छोटे छोटे. आता आपण त्याच्यात पाणी घालूया. अशाने बटाटे काळे परत नाही. एक बाउल घेतलं आहे. भगर घातली आहे, वडीचा तांदूळ तो स्वच्छ निवडून घेतला आहे. आता आपण त्याच्यात पाणी घालूया. दोनदा पाण्याने धुवून घेऊया. याच्यात थोडा मातीचा कण असतो, तो आपण निवडून घेतली आहे वडीचा तांदूळ. एक भांडं घेतलं आहे, त्याच्यावरती चाळणी ठेवली आहे आणि हा वडीचा तांदूळ 2 पाण्याने आपण स्वच्छ धुतला आहे आणि तो गाळून घेऊया. गॅसवर कढई ठेवली आहे. गॅस चालू केला आहे लायटरनी. तेल घालूया. या साजूक तूप, सूर्यफूल तेल आहे. उपासाला शेंगदाण्याचं तेल पण चालतं. तेल गरम झालंय. जिरं घालूया. जिरं छान फुलले. हिरवी मिरचीचे तुकडे, हिरवी मिरचीचा रंग बदलला पांढरा. आता याच्यात आपल्याला बटाटे घालायचे. बटाट्यामधलं सगळं पाणी काढून टाकलंय. परतून घेऊया. शेंगदाणे कच्चे शेंगदाणे 1 चमचा, हे पण घालून घेऊया आपण. बटाट्याला रंग चांगला आलाय तांबूस करत आणि आपला बटाटा असा तळून पण निघाला आहे तेलामध्ये. काकडी घालूया. काकडी जी बारीक चिरून घेतली आपण, आणि टेस्ट अजून वाढते. परत घालून घेऊया आपण. घालूया भगर 2 मिनिटं आपण परतून घेऊया. अशाने मऊ आणि नरम होते. शक्यतो आपल्याला मीडियम गॅसवरतीच करून घ्यायचं आहे. मोठा गॅस केला तर जळण्याची शक्यता आहे. शेंगदाण्याचा कूट बारीक किंवा जाडसर, शेंगदाण्याचा कूट घातला आहे जाडसर, सैंधव मीठ चवीला. परत एकदा घालून घेऊया. मोकळी होते. ऑलरेडी मी गरम पाणी केलंय. आपण 2.5 वाटी पाणी घातलंय. व्यवस्थित एकत्र करूया. मोठा करूया. छान एक उकळी आली आहे. आपण गॅस करूया आणि याच्यावरती झाकण ठेवूया 5 मिनिटं. झाकण काढूया. 3 मिनिटं झाले. मधून मधून चेक करू आपण 3 मिनिटानंतर. बघा भगर एकदा सगळं एकत्र करूया खालून वर, म्हणजे खालून चिटकणार नाही भगर. 3 मिनिट असं एकदम 5 मिनिटं ठेवण्यापेक्षा 5 मिनिटं ठेवायचं आणि मधून एकदा चेक करायचं. खाली अशाने आपली भगर खाली लागत पण नाही, चिटकत नाही. म्हणजे आपण झाकण ठेवूया. 2 मिनिटं झाले. मस्त एक वाफ आली आहे आणि कलर पण मस्त आलाय आणि भगर शिजली पण आपली. पूर्ण पाणी भगरीमध्ये आटून गेलंय, म्हणजे आपली भगर झाली. मस्त झाली आहे. बिलकुल चिटकलं नाहीये आणि मऊ झाली एकदम. जास्त पाणी पण नाही, पातळ पण नाही. हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता. हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल तिखट पण घेऊ शकता. आता आपण गॅस बंद करूया.
एक प्लेट घेतली आहे. गरम गरम भगरीचा भात घालूया डिशमध्ये. मस्त वाफ आली आणि छान मऊसूत अशी भगर झाली. याच्यावर कोथिंबीर पण घालू शकता, पण दही, लिंबूचा रस, लोणचं अशासोबत ही भगर खातात. भगर खूप छान झाली, खमंग झाली, चवीला एकदम मस्त झाली. भगर खाऊन मन तृप्त होईल अशी आपली ही भगर झाली. खायला पण खूप मस्त. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.